आज आपण बनवली आहे शिमला मिरचीची रस्सा भाजी। खाण्यास खूप टेस्टी लागते, करायला सोपी आहे, झटपट तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी शिमला मिरची घेतली आहे। शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतली। आता आपण तिला कट करून घेऊ। शिमला मिरचीच्या बिया काढून घ्यायच्या। शिमला मिरची कट करून घेऊ। शिमला मिरचीचे मीडियम आकाराचे तुकडे करू। शिमला मिरची कट करून झाली। कांदा कट करून घेऊ। कांदा कट करून झाला। एक टोमॅटो घेतला। या काश्मीरी मिरच्या आहेत, कमी तिखट असतात, याने भाजीला छान रंग येतो। मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घेऊ। टोमॅटो प्युरी तयार झाली। लसूण, आले, मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घेऊ। तेल गरम झाले, खडे मसाले घालू। लवंग, मिरी, दालचिनी, तेजपत्ता, जिरे। चिरलेला कांदा घालू। कांदा तेलात परतून घेऊ। कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला। आलं लसूण पेस्ट घालू। तेलामध्ये परतून घेऊ। तिखट, 3 चमचे तिखट टाकले। गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ, धने पावडर, सर्व मसाले तेलामध्ये परतून घेऊ। तयार केलेली टोमॅटो प्युरी, 4 चमचे दही घातले। मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ। मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। मसाल्याला तेल सुटलं, मसाला आपला चांगला भाजला गेला। कट केलेली शिमला मिरची घालू। मसाल्यामध्ये परतून घेऊ। कॅप्सिकम मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फायबर असते। 1 मिनिटभर शिमला मिरची मसाल्यामध्ये परतून घेतली। थोडंसं पाणी घालू। भाजीला उकळी आली, कढईवर झाकण ठेवू। गॅसची फ्लेम मीडियम आहे। 7 मिनिटे झाली। शिमला मिरची जास्त मऊ शिजवायची नाही, कुरकुरीत शिमला मिरचीची भाजी खायला छान लागते। कसुरी मेथी घालू। कसुरी मेथीचा वास खूप छान येतो। कोथिंबीर घालू। मिक्स करून घेऊ। भाजी तयार झाली। गॅस बंद करू। गरमागरम शिमला मिरचीची भाजी भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाता येते। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।